असंघटित कामगारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। नमस्कार, मी संतोष ननावरे, जिल्हाध्यक्ष असंघटित कामगार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, सातारा जिल्हा। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना आज बांधकाम कामगारांच्या 2 समस्याबद्दल आज आम्ही निवेदन दिलेले आहे। तरी जे कामगार आयुक्त भवन आहे आपले, तिथले जे कर्मचारी वर्ग आहेत, कामगार आयुक्त कर्मचारी वर्ग, तर त्यांचं पक्षपातीपणानं काम चाललं आहे हे आमच्या निर्देशात येते। त्यांनी पक्षपातीपणा न करता सर्वांना समान न्याय द्यावा आणि सर्वांचं योग्य प्रमाणात त्यांनी काम केलं पाहिजे। पेटे वाट्यापासून भांडे वाट्यापासून जे बांधकाम साहित्य काय असेल त्यांनी सर्वांनाच दिलं पाहिजे, म्हणजे सर्वांना न्याय दिला पाहिजे, कुठला पक्षपाती नाही केला पाहिजे। तेवढे गंभीर दखल घ्यावी। दुसरे जे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, आपल्या जिल्ह्यातून बरेचसे कामगार तिथं हजारोने आज रोज कामगार भवन येतात। कामगार भवन इतकं छोटं आहे आपलं, तर तिथं उन्हाळ्यात सगळे लोक बसले असतात। जर कुणाचं काही तिथं जर बरं वाईट झालं, काही सोय नाही, ती जर सोय पहिली काढायचा, त्यांच्यासाठी निवाराची पहिली सोय करावी, ह्या 2 प्रमुख मागण्या आमच्या आहेत। नमस्कार, मी मोहिनी मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट उपजिल्हाध्यक्षा। माझं कामगार भवनांमध्ये म्हणजे आयुक्तांना सांगणं एवढंच आहे की आमच्या तालुक्यात, खंडाळा तालुक्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून लोक येऊन नोंदी करून जात आहेत कामगारांच्या, आणि 8 दिवसात त्यांच्या नोंदीही होतात आणि ते भांडी वाटप, पेटी वाटपही करून जातात। तर आपले कामगार आयुक्त काय करतायत आणि त्यांचं कसं लक्ष नाही आहे की बाबा प्रत्येक तालुक्यात जर बाहेरून लोक काम करून जात असतील तर आयुक्त आपले इथं बसून काय करतात, हाच त्यांना मला प्रश्न विचारायचा। उपडे, जिल्हाध्यक्ष ओबीसी शरदचंद्र पवार गट, सातारा। संबंधित कामगार आयुक्तांनी तालुक्याच्या ठिकाणून येणारे सर्व कामगार सातारपर्यंत येऊ शकत नाहीत। संबंधित कामगारांच्या इथं व्यथा मांडू शकत नाही। ते तालुकावार त्यांनी अधिकारी नेमून त्यांनी तालुक्यात जाऊन काम करावं। संबंधित कामगारांच्या अडचणी त्यांनी सोडवाव्यात तिथं।